नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्याची पौर्णिमा ही खूप खास आणि शक्तिशाली मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे. काही राशींच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत, तर काही राशींना सावधान राहण्याचा इशारा दिला जात आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या आयुष्यात अचानक असे बदल घडतात की माणूस स्वतःही आश्चर्यचकित होतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा येतो, कामात यश मिळतं, अडकलेली काम पूर्ण होतात, तर काहींना मानसिक तणाव, अडथळे आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की उद्याच्या पौर्णिमेनंतर कोणत्या राशीचं नशीब चमकणार आहे आणि कोणत्या राशींनी सावध राहायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही असा एक छोटासा उपाय सांगणार आहोत जो सर्व राशींसाठी शुभ मानला जातो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या जीवनात कायम राहू द्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांच्यासाठी ही पौर्णिमा खूप शुभ संकेत घेऊन येत आहे. तर सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. जुन्या अडचणी कमी होऊ शकतात आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात. आता तुळ राशीबद्दल जाणून घेऊया. तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात. घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. पैशांशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीबद्दल जाणून घेऊयात. या राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. मकर राशीबद्दल जाणून घेऊयात. तर मकर राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा करिअर आणि व्यवसायात प्रगती घेऊन येऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ मानला जात आहे. पण मित्रांनो, काही राशींनी या काळात सावध राहणं खूप गरजेचं आहे. कोणत्या आहेत ते राशी पाहूयात. तर सर्वात पहिली म्हणजे मेष राशी. रागावर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कर्क राशी. मानसिक तणाव वाढू शकतो. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. मीन राशींनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहायचंय. कोणावरही पटकन विश्वास ठेवायचा नाही. मित्रांनो, हे सर्व संकेत फक्त घाबरवण्यासाठीच नाहीत, तर योग्य वेळी सावध करून जीवनात योग्य मार्ग दाखवण्यासाठीच आहेत. मित्रांनो, पौर्णिमा ही फक्त चंद्राची रात्र नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि आशेची रात्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना आणि चांगले विचार मनाला शांतता देतात. म्हणून कोणतीही रास असो, मनात सकारात्मक आणि विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी सुरू असतील तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. या पौर्णिमेला रात्री चंद्राला नमस्कार करा आणि मनापासून स्वामी समर्थांचे नाव घ्या. असं केल्याने मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत मिळू शकते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, चांगले कर्म, सकारात्मक विचार आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक दिवस काही ना काही नवीन शिकून जातो. कधी आनंद येतो तर कधी संकटे येतात. पण जो माणूस श्रद्धा आणि संयम ठेवतो, तो कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहतो. उद्याची पौर्णिमा काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा, यश आणि आनंद येऊ शकतो, तर काहींना जीवनात सावध राहण्याचे संकेत मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, भविष्य काहीही असलं तरी मेहनत, चांगले विचार आणि देवावरचा विश्वास कधी सोडू नका. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि घरात सुख समृद्धी
कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अल्लख निरंजन. ओम नमो आदेश. आदेश आदेश आदेश.